हस्तमुद्रा क्रमांक 29. चित्रामध्ये पाहून तेथे दाखविल्याप्रमाणे डाव्या आणि उजव्या हाताच्या चारी बोटांचे अग्रभाग आणि मनगटाच्या बाजूकडील तळ हाताचा आपल्या अंगाच्या विरुद्ध बाजूकडील सुरुवातीचा भाग एकमेकांना जोडा. दोन्ही अंगठे तर्जनीच्या सुरुवातीच्या भागावर ठेवा. अशा प्रकारे हातांची ओंजळ तयार होईल. या ओंजळीच्या खाली पांढरा रुमाल ठेवा. ओंजळीच्या मधल्या भागात ज्योतीचा म्हणजे पत्त्यातील चौकटाचा आकार तयार होईल. तो पांढऱ्या रुमालावर उठून दिसत असेल. त्यावर डोळे उघडे ठेवून ध्यान लावा. सप्तचक्रावर महामंत्राचा जप करा. जप संपला तरी सीडीवर जप ऐकत ध्यान तसेच सुरू ठेवा. हळूहळू ही पांढरी ज्योत वर ओंजळीत उचलून येईल. ओंजळ मिटा, डोळे मिटा. वेळ असेल त्याप्रमाणे ध्यानस्थ बसा. ध्यानामधून व्युत्थान झाल्यावर ओंजळ सोडा. दोन्ही तळ हाताने चेहऱ्यावरून, पायावरून, सर्वांगावरून हलकासा हात फिरवा. डोळे उघडा. अशा प्रकारे हस्तमुद्रा केलेल्या स्थितीत पुढे करून दाखविल्याप्रमाणे आपल्या शरीरातील 7 चक्रांवर प्रत्येक चक्रावर एक याप्रमाणे महामंत्राचा जप करा. ओम तत्सत्त्वम् असि. 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 अशा प्रकारे जप करून झाल्यावर लगेचच पुढील मुद्रा करायला घ्या.